गाडी आता चिपळूणला येऊन पोचले. घरचे 1:15 झाले, त्याने गाडी आता पोलादपूरला जेवायला थांबले. मंडळी जवळपास 3 तास झाले तर गाडी अजून मानगावमध्येच आहे. काल जवळपास 10:30च्या आसपास गाडी खोपटला आली. तर नमस्कार मंडळी, मी साहिल नेत्रे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या आम्ही कोकणकर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मागच्या वेळी तुम्ही बघितलं की आपला गणपतीपती विसर्जन वगैरे सर्व आनंदामध्ये पार पडला. तर आज आपल्याला मुंबईला जायला निघायचं आहे. खरं तर गावाला एकदा आलो ना की मुंबईला यायचं मन करतच नाही. मग भले आपण कधी शिमग्याला येऊ किंवा मेमध्ये येऊ किंवा गणपतीला येऊ किंवा मध्ये कुठं कधी येऊ, पण मुंबईला यायचं कधी निघालो ना की पाय निघतच नाही. तर आज आपल्याला मुंबईला जायचं आहे. आपली गाडी आहे गुहागरवरून भांडूप वगैरे, त्या गाडीने आपल्याला जायचं आहे. तर आज येताना पण त्याच गाडीने आलो, पण येताना आपल्याला 18 तास लागले होते. आता जाताना बघा आपल्याला किती वेळ लागतो आहे. तर आजचा आपला ओव्हरऑल रिक्षाचा असणार प्रवास, एस टीचा असणार प्रवास. तर बघूया किती वेळ लागतो जायला. आता थोडीफार तयारी करूया आणि निघूया पण जायला. आणि आता रिक्षात सामान वगैरे भरलं आहे, तर इथून आपल्या रिक्षातून जायचं आहे थामाण्यामध्ये. मंड्याच्या मार्केटामध्ये आलो आहे आणि आज एवढी गर्दी नाही मुंबईला जायला. तर अजून रविवार आहे आणि परत ईद आहे, त्यामुळे काय जण राहणारी आहेत. बघूया आता आपली गाडी कधी येते. टायमिंग 8:30चा आहे, वाघळून सुटायचा. आता वाजले 8:30 वाजले. बघूया गाडी किती वेळपर्यंत येते. आता पाहिजे म्हणजे 10 वाजता गाडी थांबायला सुटले. बघूया पुढे कसा होता प्रवास. मंडे आता 11 वाजले, त्यांनी गाडी आता चिपळूणला येऊन पोचले. आज रस्त्यात ट्रॅफिक खूप आहे. चिपळूणला आम्हाला आवाज गेला आतमध्ये यायला. बघूया
आता दुपारचे 1:15 झाले. त्याने गाडी आता पोलादपूरला जेवायला थांबले. तो इथे अर्धा तास घालवेल वाटतं. आता जेवण घेऊया आता. तर मंडळी जेवण झालं आहे. कॅन्टीनमध्ये यावी जेवलो, कारण पोलादपूर डेपोला लागली गाडी ना, तर डेपोच्या कॅन्टीनमध्ये जेवलो. तेवढं जेवण खास नव्हतं, कारण क्वालिटी पण कमी होती आणि तेवढं काय खास नव्हतं. चला आता इथून आपल्याला निघायचं आहे. थोड्या वेळात गाडी निघेल आता आपली. तर मंडळी आता दुपारचे 2:09 होत आले. त्यांनी आता गाडी सुटते. म्हणजे अर्धा तास जेव्हा गाडी थांबली होती. चला आता बघा पुढचा प्रवास कसं होतं. मेंदूवडाचा खोबरे चटणी त्याला फुकट होतं ना, म्हणून एवढा वेळ लागला आपल्याला. तर मंडळी दुपारच्या 2 वाजले. त्यांनी गाडी येऊन पण महाग डेपोला आली. प्रत्येक डेपो घेत चालले का माहिती का. बघूया आता किती वाजते बघ आपल्याला. मी म्हणजे मानगाव ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे, बस बाकी काय नाही. दहा मिनटं थांबल्यानंतर गाडी माडावरून निघाली. बघूया आता प्रत्येक डेपोत गेली गाडी तर मग त्याला घरी जायला खूप उशीर आहे. बघूया आता पुढे कसं काय होतं. दुपारच्या मग 3 वाजले आणि गाडी आता मानगावची थोडं मागे आहे. आणि इथे ट्रॅफिक बरोबर खूप जाम झालं. अर्धा तास झालं एका ठिकाणी गाडी थांबली. पुढे रस्ता आहे, त्यामुळे पूर्ण ट्रॅफिक झालं. आयुष्य घरी जायला परत आज. तर मंडळी जवळपास 3 तास झाले तर गाडी अजून मानगावमध्येच आहे. गाडी हालायचं नावच येत नाही. एवढा अर्धा रस्ता आहे ना, तर काय बोलायचं आता. बघूया घरी जायला 7, 8, 9 किती वाजता भरोसा नाही. भूक लागली आता. कुठं थांबवतोय गाडी काय नाही. बघूया आता. तर मंडळी आता संध्याकाळचे 5 वाजले आणि गाडी येऊन आता इंदापूरला पोचले. थोडं ट्रॅफिक कमी झालं आता. बघूया गाडी किती वेळ जाते.
मंडळी आता रात्री संध्याकाळी almost 7 वाजल्याने गाडी आता रामवाडीला पोहोचले. गाडी खूप लेट झाली कारण ट्रॅफिक वगैरे खूप आहे रोडला. बघूया जरा शक्यतो आज 9 9:30 10 वाजता 2000 वाढत नाही कामावर 2000 वाढत ना. तर मंडळी काल जवळपास 10:30च्या आसपास गाडी खोपटला आली. गाडी खूप म्हणजे खूप उशीर झाला होता. माणगावला 3 तास थांबलेली गाडी, परत पनवेलला अर्धा पाऊण तास, परत ऐरवलीला अर्धा तास. खूप म्हणजे खूप कंटाळा आला होता गाडीमध्ये बसून. जवळपास 16 तासाचा प्रवास होता आपला. तर मी एकटा असतो ना तर खरं ट्रेनने आलो असतो, पण फॅमिली होती त्यामुळे बसने यावं लागलं. तर आपला ओव्हरऑल प्रवासाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता आपल्याला इथं मुंबईला जायचं आहे दर्शनासाठी. रात्रभर आपण गणपती दर्शन घेणार आहोत कारण आज शेवटून दुसरा दिवस आहे. जेवढे गणपती आपल्याला करता येईल तेवढे आपण करणार आहोत आणि आपल्यासोबत आपल्या वाडीतली पोरं पण असणार आहे. तर धमाल तर खूप येणार आहे आणि त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येईल. तर चॅनलवर जर कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूच ते काय नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.